हाय. तू पण बोल. हाय. गुड आफ्टरनून. झोप झाली माझी. झाली. आता आरवी फ्रेश व्हायला चालली आहे ना. आरवी फ्रेश व्हायला जा, फ्रेश होऊ नये. तिकडे करतो. अरे आई का शाळेवर तिथे आई आली. आई फ्रेश करते. ओके बाय बाय. ओके. तर आरवी फ्रेश व्हायला चालली आहे. टायमिंग झाले संध्याकाळचं 6 वाजले. आज सुट्टी होती म्हणून घरी निवांत आहे. तर आजची अपडेट काय, आता मी चालले बाहेर कुठं काय सांगते खरंच समजत नाही काय बोलावं, नक्की कुठून सुरुवात करावी. आरवी चल ना, फ्रेश हो. चल आई धुवल ना तोंड तुझं. बरं ठीक आहे. इकडे मी काय विचारते बघा, आपल्या तिकडच्या आईला आपल्या घरी आणायचं. हा, मामाच्या आईला आणायचं. मग तू तिची काळजी घेशील ना. नीट बोल असं. मग कसं बोलणार. काय पाहिजे का. बरं ठीक आहे. त्या आईला आरवी पाहिजे का. आईला आपल्या इकडे घेऊन येऊ. मग तू तिची काळजी घेशील का. मग कसं. ठीक आहे. पुन्हा नाही सोडवायची का तिला तिकडं. हा, इकडे आणायची. ठीक आहे. चल मग मामा तिकडे आणायला चालली ना आईला. मग चल उठ चला, फ्रेश होऊन घे. हा मग मीच करते. चल उठ चल. सध्या आरवीची खूप जास्त मस्ती वाढलेली आहे, तर तिला फ्रेश करायचं होतं. टायमिंग असेल 5:30, 5:45 वाजले असतील. आणि मी तिला विचारत होते की आईला इकडे घेऊन येऊ का म्हणून. तू तिला त्रास तर नाही ना देणार. आरवीची मस्ती करते पण तिला सर्व गोष्टी कळतात की बाबा काय झाले किंवा काय. तिचं चाललं होतं की आईला इकडे घेऊन ये, आईला पुन्हा पाठवायचं नाही. तर या सर्व गोष्टी तर माझ्या डोक्यामध्ये होतं आईला इकडे घेऊन यायचं, कारण आईची तब्येत खूप जास्त बिघडलेली आता. आणि एवढे दिवस म्हणजे इवन काल परवापर्यंत सुद्धा सारखं कोणी नाही कोणी तिच्यासोबत आम्ही आणून ठेवत होतो. म्हणजे आजी झालं की आत्या झालं की आजी, असं ही 8 दिवस ते 8 दिवस जेणेकरून तिच्या सोबत राहील. पण आता प्रत्येकाच्या घरी कामं असतात, प्रत्येकजण घरी निघून गेलेलं आहे आणि आता तिच्यासोबत कोण नाही. आणि तिची कंडिशन अशी नाही की तिला एकटी ठेवू शकेल. तर तोच मयुरीला आणि मला आलेला टेन्शन. मयुरीविषयी पुढे बोलेलच. इथं आरवीची बघा चालली बडबड. मामाच्या गावाला जाऊया. मामाच्या गावाला जाऊया. नको बंबे बूम. इथे मी आता आईला भेटण्यासाठी चाललो होतं की ह्याच हिशोबाने की बाबा तिला घेऊन येईल घरी. आणि तिच्या काही येण्याची तयारी नव्हती. खूप वेळा मी तिला म्हटले सुद्धा. तर म्हटले चला प्रयत्न तरी करून बघू की तिला चल म्हणून काही झालं तरी. आणि तेच तिला इथे नेण्यासाठी आले होते. मयुरी महिनाभर घरी होती तिच्यासोबत, पण आता मयुरीला जॉब करण्याशिवाय पर्याय नाही आणि घरी तिला ठेवू शकत नाही. नाही म्हटलं तरी खूप जास्त जबाबदारी तिच्यावरती आली. त्यामुळे तिचा पूर्ण जीव मागायला होता की मला तिचा कंटिन्यू फोन चालू होते की आईकडं बघू नये, आईकडे लक्ष टाकू नये. आणि मी सुद्धा जाते. माझं सुट्टी होती त्यामुळे मला आत्ता जाणं पॉसिबल झालं, पण दररोज पॉसिबल नसतं झालं. सिम्बी काय करती. सिम्बी सर जाऊ दे मला घरात. सर घरात जाऊ दे. जाऊ का. घरी गेले तिला समजावून इथं घेऊन आले होते माझ्या घरी. तर मी सांगितलं की आतापर्यंत
काल परवापर्यंत पण कोणी नाही कोणी तिच्यासोबत आम्ही ठेवत होतो, कारण तिची अशी कंडिशन नाही की तिला एकटं सोडू शकेल. आणि मयुरी 1 महिना घरी थांबली. आता म्हणजे वाटेल की बाबा मयुरीला घरी ठेवायला काय झालं तिच्यासोबत. पण तुम्ही विचार करून बघा की तुम्ही पाहिलं कामाचा काढलेला पचारा किंवा अचानक मयुरीवरती इतक्या जबाबदाऱ्या आल्यात की तिला घरी ठेवूच शकत नाही आम्ही, किंवा ती राहायला थोडंसं अवघड वाटतं किंवा ती पुढं कसं काय मग. तर त्या हिशोबाने तिला जावंच लागत आहे. आणि घराचं वगैरे काम चालू जेव्हा कधी करेल तर तिचं असं आहे की बाबा कोणीतरी, मी जर घरी थांबले तर कसं होणार, एकट्या पप्पांच्या कसं होणार. तर त्याच्यामुळं ती जाते. तर तिचा आईबाशी सर्व जीव गुंतलेला. आदल्या दिवशी सर्वजण निघून गेले तेव्हा ती दिवसभर फोन नव्हते उचलत, काय नव्हते उचलत. तर दिवसभर आम्हाला टेन्शन, बाबा ही नाही कुठला डोक्यामध्ये विचार घ्यायला नको किंवा काय नको. सोपं नाही तिच्यासाठी ह्या सर्व गोष्टी. जे पहिल्यापासून ब्लॉग पाहतात त्यांना माहिती आहे की तिने किती शून्यातून सर्व गोष्टी केल्या एकट्या पोरासाठी. इवन धुणं भांडी करण्यापासून की बाबा माझ्या पोराला एक सुंदर घर असावं यासाठी तिचे प्रयत्न. आणि ज्या सर्व गोष्टी झाल्या तर तिचं असं आहे की मी सर्व केलं, पण आता त्याच्यामध्ये तोच राहिलेला नाही आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तर ह्या विचार तिच्या डोक्यामध्ये. तर तिचीसुद्धा भीती वाटते. त्याच्यामुळे तिलासुद्धा इकडं म्हटले घेऊन यावं. खूप फोर्स केला, यायला तयार नव्हती. म्हटले मी येऊ शकत नाही, मी एका जागेवरती बसल. त्याने मला एकट्या जागेवर थांबवले. मी एकट्या जागेवरती बसून म्हणजे खूप काय काय बोलत असते, त्या सर्व गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत. म्हणून तिला इकडं घेऊन आले होते. म्हटले जोपर्यंत तुला वाटते तोपर्यंत राहा. माझाही इकडं जीव लागत नाही, सारखं कंटिन्यू तिकडं लक्षच लागलेलं असतं बाबा काय करत असेल काय असं. आणि मयुरीचंही दिवसभर आपलं तेच चाललेलं असतं. परवा दिवशी गेले तेव्हा मयुरी कंटिन्यू रडत होती बाबा. तिला खूप बेकार वाटले काही काही शब्द किंवा काही गोष्टी. तर म्हणून म्हणते तिची तरी थोडंसं, म्हणून थोड्या दिवसासाठी इथं पप्पा आले होते. आणि आरवी आता बघा तिला देत होती. पप्पांची तीच सेम कंडिशन आहे. बाबांना पाणी घेऊन ये ना बाबा. बाबांना त्रास देऊ नको. बाबांना पाणी दे ना बाबा. आरवी बाबांना त्रास नको देऊ बाबा. अरे तुला गरम किती झालं, फॅन का घ्यायचं रे. बाबांना त्रास नको देऊ आरवी. आरवी बाबांना ना चला जेवण करून घ्या. आरवी आरवी अगं जेवण करून घ्या का. जेवणाची तयारी झाली, जेवणाची तयारी झाली. चला जेवायला, चला जेवण करायचं. बोलू का तिला इकडं. बोलू का म्हटलं. बोलून त्यांना सगळ्यांना जेवायला जेवण घेतले झाली. घे जेवण आवाज दे जेवून घ्या म्हणजे. आज नो हाय बाय, आज मूडच नाही काही बोलत आहे ना. थोडंसं असं उदास होते. पाहुण्यांना बोलवले या मुली एकटं वाटतंय ना त्याच्यामुळे. चला बाबा आईला चल म्हणा जेवायला. चटणी खरडा शेंगदाणे बी टाक घेतली झाली. सांबर मीठ आहे का. इथे आरवीची चालली होती मस्ती. म्हटले तेच माझा आणण्यामागे विचार होता की बाबा आरवीच्या यामध्ये थोडासा त्यांना विसर पडेल किंवा आरवीमुळे थोडंसं मन इकडे तिकडं होईल. तर त्या हिशोबाने